तर येस, धन्यवाद सूरज मोरे, ज्या ठिकाणी मात्र कालच्या दिवसापासून खूप चांगलं सहकार्य आणि अर्थातच आपण पाहिलं तर खूप चांगलं समालोचन आज सकाळच्या सत्रापासून देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थातच आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट सामना आपल्याला पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी मात्र करात मारा अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. जर आपण पाहिले तर तुर्भे संघाच्या माध्यमातून अर्थातच आपण पाहिले तर शिवगर्जना लोहारे हा संघ मात्र नक्कीच एक चेंडू आणि अर्थातच 2 धावसंख्येची आवश्यकता असताना मात्र कुठेतरी झगडत होता, कुठेतरी मात्र नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न होता. तर दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आणि सलामीची जोडी जर आपण पाहिली तर साहिल आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय तर म्हणजे अर्थातच सर पाहिले तर आशिष आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः टीम कॅप्टन, स्वतः टीमचा नायक, संघनायक अर्थातच दीपेश. इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने असेल ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल, कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे. यावेळेस पहिल्याच बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदीच फ्लाइंग स्टार्ट करत असताना मात्र बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये, गली क्षेत्रामधून मात्र मिळते एक सिंगल. टीमच्या टोटलमध्ये म्हणजे अर्थातच एक या धावसंख्येने मात्र टीमचा अकाउंट ओपन होते. या ठिकाणी अकाउंट देखील ओपन झाले एक या धावसंख्येने 2 षटकांचा सामना. यावेळेस फुलरलेनचा बॉल अगदीच वेळेनुसार मात्र अटेम्प्ट केलाय, पिक केलाय लेंथ बॉलला, तितक्याच दूरवरती उडवलाय, आलाय 6. बॅट्समन साहिलच्या बॅटमधनं मोठा फटका टोकलाय 6. अप्रतिम फटका. फुलरलेनचा बॉल होता, अगदीच लेंथ बॉलला लवकर अटेम्प्ट केलं आणि अगदीच पिक केलं देखील आणि तितक्याच दूरवरती पाठवलं देखील. कौतुक करावं लागेल. यावेळेस अगदीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट थोडीशी उशीर आली, तोपर्यंत मात्र एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ, दोन्ही बॅट्समन चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याच्या प्रयत्नात आणि आपल्या संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात देखील आहेत. पण त्यासाठी मात्र चांगला टोटल उभा करायचा प्रयत्न असेल, त्या प्रयत्नात मात्र नक्कीच मोठमोठे फटके देखील येतात, परंतु एक्स्ट्रा धाव देखील टीमच्या टोटलने मात्र नक्कीच ऍड होतील. 5+1 अशा 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे अर्थातच आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती 11 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेस अगदी व्ही शेप मध्ये हलक्या हाताने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मुवमेंटला कॅरी केली जाते आणि त्या ठिकाणी मिड विकेटच्या दरम्यान मात्र नक्कीच झेलबादच्या स्वरूपात बॅट्समन क्रमांक पहिला साहिलला या ठिकाणी परतावं लागते. बॅट्समन बॅक टू द डगआउट. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. न्यू बॅट्समॅन एंटर झाला संकेत. आता मात्र नक्कीच डोक्याची घंटा, अर्थातच संकेतला मात्र संदेश द्यावा लागेल आपल्या बॅटने. मोठमोठे फटके हे मात्र नक्कीच खेचावे लागतील. यानंतर नक्कीच आपण पाहिले तर रानवडे संघ हा मात्र नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये कालच्या दिवसात दाखल झाला, पण तो अंतिमच्या दिवसामध्ये मात्र कुठला संघ आज थेट फायनलचं तिकीट घेऊन जाईल आणि कुठला संघ चॅम्पियन ठरेल या रानवडे चषक 2024चा ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल. म्हणजे यावेळेस बॉल फेस करत असताना डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी मात्र हुसेन मिसफील्ड. एक धाव कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि अर्थातच एक धाव त्या ठिकाणी मात्र शॉर्ट आहे, त्यामुळेच मात्र पंचांनी ओळखलं, पाहिलं. अगदीच ऑफिशियल पंच आहे, त्यामुळे मात्र त्यांची असलेली नजर, त्यांनी त्यांच्या असलेल्या मात्र अगदीच तीक्ष्ण निर्णय या मात्र नक्कीच अंतिमचे असतात. एकच धाव असणार आहे म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस 12 या आकड्यावरती 12 ऑन स्कोरबोर्ड. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र डीप मिडॉनचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव तर कंप्लीट आणि 2 धावा देखील कंप्लीट होतात. चांगले रन बिटवीन द विकेट. षटकाची देखील समाप्ती होते, ते म्हणजे एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे एक गडी बाद 14 या आकड्यावरती
14 ऑन स्कोरबोर्ड, 14 धावा. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदीच या चमचमत्या ट्रॉफ्या. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट फिल्डर आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मालिकावीर ची अशी चमचमती ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगली संकल्पना आहे. चांगल्या संकल्पनेत, चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या गावकरी खेळाडूंसाठी आणि आपले ग्रामस्थांचे अनेक नवनवीन चेहरे क्रिकेट खेळाडू हे मात्र नक्कीच उदयास यावेत. म्हणजे अर्थातच त्यांच्यात खेळाडूची देखील चर्चा ही मात्र कुठे ना कुठे व्हायला हवी. त्यासाठीच मात्र एक चांगल्या व्यासपीठ उभं करून देण्याचं काम हे पोलादपूर वासियांचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तो चांगल्या संकल्पनेतून मात्र नक्कीच आपल्याला ही स्पर्धा रानवाडी चषक 2024 हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती राज. यावेळेस पहिलाच बॉल, भीमर, नो बॉल आणि त्यावरती मात्र फ्री हिटची संधी. अगदीच बोनस घ्यावा लागेल. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका हा मात्र खेचावा लागेल. त्यासाठी मात्र या पुढचा चेंडू कशा पद्धतीने कुठल्या टप्प्यावरती गोलंदाज रिलीज करेल ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल. सामनावीरचा हिरो, प्लेयर ऑफ द हिरो, मॅन ऑफ द मॅच देखील राहिला राज. परंतु आता नक्कीच कर्णधाराने विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाने मात्र नक्कीच अपेक्षा देखील असेल आणि अपेक्षित अशी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते म्हणजे राजाची. यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला येऊन वेट त्या ठिकाणी मात्र पुश केला, स्वतःला मात्र पुढे ढकललं आणि चेंडूला देखील पुढे गॅपमधून बाहेर पाठवले. एक धाव तर कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच जर आपण पाहिले तर 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोरबोर्ड, 16 धावा. अजूनही मोठमोठे फटके येणे अपेक्षित आहे. जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी साहिल परतला, परंतु साहिल परतल्यानंतर मात्र कुठेतरी आता मात्र धावांना ब्रेक लागलाय. परंतु धावांचा पाऊस पाडावा लागेल कारण की काटेतळी हा संघ सकाळच्या सत्रापासून मात्र धुमाकूळ घालतोय आणि आता धुमाकूळ घालेल कारण की जर आपण पाहिलं तर इलाका किसी का भी हो लेकिन धमाका हमारा ही होगा. आणि तोच धमाका, तोच मोठा फटका आलाय बॅट्समन संकेतच्या बॅटमन सा या धावसंख्येसाठी. षटकार, अप्रतिम फटका. टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर बॅटचा फेस ओपन केला, बॅटला अगदी क्लोज आणलं. बॅटला क्लोज आणत असताना मात्र बॉलला थेट फेकून दिलं लॉंग ऑन पलीकडे. क्लिअर करत असताना यावेळेस स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर हलका चेंडू खाली राहतोय. सरळ काय होतंय, काय घडतंय. परंतु नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रूल्स प्रमाणे मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील काही नियम आहेत. त्यामुळेच मात्र नक्कीच या नियमाप्रमाणे ही धाव जाहीर केल्या गृहीत धरली जाणार नाही. त्यामुळे जर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 22 या आकड्यावरती 22 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. यावेळेस अगदीच फुलर लेनचा बॉल होता, त्याला मात्र नक्कीच दिशेपासून मात्र थोडेसे भरकटले गोलंदाज राज. ज्या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा वॅड होते टीमच्या टोटलमध्ये. प्रत्येक एक्स्ट्रास कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच टीमचं प्रेशर हे मात्र फिल्डिंग करणारी टीमचं प्रेशर वाढवू शकेल नेक्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. कारण की एक धाव महत्त्वाची आहे, ते म्हणजे थांबवणं महत्त्वाची असेल. ते म्हणजे टीम जर आपण पाहिलं तर काटळी या संघाला ज्या ठिकाणी मात्र टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. ते म्हणजे टीम जर आपण पाहिले तर शिवगर्जना लोहारे या संघाला, ज्या ठिकाणी मात्र बॅटिंग दमदार राहिली. या आधीचा सामना देखील रंगतदार परफॉर्मन्स साहिल प्रभावित केलं, इम्प्रेस करत असताना मात्र अगदीच एकतर्फी झुंज देखील दिली. एक बाजूला आपण पाहिलं तर बॉलिंग युनिट देखील सांभाळली, बॅटिंग युनिट देखील सांभाळली आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळाले.
परंतु यावेळेस कौतुक करावं लागेल. यावेळेस टॉप प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, अगदी स्वीट साऊंड, अगदी गोड आवाज आला आणि तितक्याच प्रेमाने बॉल देखील निघून चाललाय. अगदी मिड विकेटला क्लिअर करत असताना बॅट्समन संकेतच्या बॅटमधनं हा संदेश देणारा मोठा फटका 6 या धावसंख्येसाठी. षटकार 6 धावा. प्रत्येक चेंडूवरती मात्र हल्ले प्रति हल्ले. अगदीच आपण पाहिलं तर एक बॉल डॉट जर झाला परंतु त्यानंतर मात्र थांबला नाही. मोठा फटका आला देखील आहे आणि मोठमोठ्या फटक्याच्या सहाय्याने मात्र टीमचं टोटलमध्ये देखील बदल होत असताना पाहायला मिळत आहे. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 29 या आकड्यावरती. अजूनही जर आपण पाहिले तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक असेल. जर 2 चेंडूवरती अजून 2 मोठे फटके आले तर कानिमे ट्विस्ट. यावेळेस अतिरिक्त उचळी, परफ्यूम डिलिव्हरी, अगदीच शरीरावर चेंडू जाऊन आदळला. एक धाव कंप्लीट झाली. अगदीच एक धाव ऍड देखील झाले टीमच्या टोटलमध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे ज्याच्याकडे नक्कीच स्टँडर्ड फिटनेस आहे आणि त्या स्टँडर्ड फिटनेसनुसार मात्र बॅटिंग करावी लागेल. परंतु यावेळेस आपण पाहिले तर शॉर्ट मिडॉन मधून चेंडू बाहेर आला डीपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होते परंतु वाईट थ्रो. तोपर्यंत मात्र 3 धावा कंप्लीट होत्यात. 3 या धावसंख्या देखील क्लिअर केल्या, कंप्लीट केल्या आणि इनिंग देखील संपली. पहिल्या सत्राचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी मात्र संपलाय आणि पहिल्या इनिंग नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 33 आणि येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 17च्या सरासरीने टीमला पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 34 या धावसंख्येचा. 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता. तर विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षक सजून घ्या. टीम काटेतळी विनंती असेल आपण लगेच मैदान सोडा आणि टीम शिवगर्जना लोहारे आपण देखील लगेच मैदानाचा ताबा घ्या. जास्त वेळ न घेता आपण देखील लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ही नम्रतेची विनंती असेल आणि लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची ही देखील विनंती. शिवगर्जना लोहारे टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. थोडंसं स्पीडअप केलात ना अतिशय उत्तम राहील. आपल्याला फायनल देखील आणि सेमीफायनल देखील खेळवायचे आहे त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा हीच विनंती आहे तुमच्याकडे. तर त्यामुळेच आपण थोडंसं सहकार्य केलं तर अतिशय उत्तम असेल. तर विनंती करेन लवकर लवकर सामना चालू करून घ्या. पंच आपणास देखील विनंती करेन की आपण देखील त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्या. टीम शिवगर्जना लोहारे आपण टीम मीटिंग कुठली घेऊ नका ही विनंती आहे. तर टीम काटेतळी आपली देखील सलामीची जोडी आपण पाठवा. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे राज. एका बाजूला जर आपण पाहिलं तर निखिल अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल टीम काटेतळी एंड कडून. दुसऱ्या इनिंगला नक्कीच आता सुरुवात होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जॉईन झालेले प्रेक्षक मायबाप, संपूर्ण ग्रामस्थ, पोलादपूर तालुक्याचे संपूर्ण रहिवासी त्यांचं देखील रानवाडी चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. हार्दिक असं सुस्वागतम. त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनेक पाहुणे मंडळी देखील बसले त्यांचे देखील खूप खूप आभार. त्यांनी देखील त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेला मात्र दिले आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये
समालोचन करत असताना आमच्यासोबत आणि मी त्यांच्यासोबत सर्वप्रथमच जॉईन आहे, अर्थातच सूरजजी मोरे. त्यांचा देखील गोड आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हाला ऐकायला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अगदीच पंचांच्या प्रमुख भूमिकेत प्रसाद प्रसाद सर असतील आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्यांचे सहकारी मित्र ते देखील असतील. तर सलामीची जोडी राज आणि निखिल आपल्याला पाहायला मिळतात. तर विनंती करेन विनंती असेल जास्त वेळ नका घेऊ. पंच थोडंसं आपण देखील स्पीडअप करून घ्या, कारण की लवकर अंधार होण्यास सुरुवात झाली, त्यामुळे साहिल विनंती असेल आपल्या टीमला थोडंसं मात्र नक्कीच स्पीडअप करण्यास भाग पाडा, ही विनंती आहे. आपणास वारंवार सूचित केलं जातं, त्यामुळे आपण नियमांचं उल्लंघन करणार नाही हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि संपूर्ण टीमकडून देखील. त्यामुळे आपण देखील थोडंसं सहकार्य केलं तर अतिशय उत्तम असेल, कारण की आपल्याला अनेक अजून 2 ते 3 सामने संपन्न करायचेत. त्यामुळे आपण थोडंसं मात्र सहकार्य करा, कारण की जर आपण पाहिलं तर आपल्याला फायनल आणि सेमीफायनल सारखं एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 सामने देखील संपन्न करायचे आहेत आणि त्याचप्रमाणे अजून एक सामना देखील आपल्याला खेळवावा लागेल. त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा. स्ट्रायकर एंडला सलामीला आलाय तर म्हणजे अर्थातच निखिल, आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय तो म्हणजे राज. टार्गेटचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे अर्थातच 34-34 या धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे. त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मात्र ही सलामीची जोडी कशा पद्धतीने धुमाकूळ घालेल. व्हेरी फर्स्ट बॉल अगदी स्वागत केले, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि आता सुस्वागतम करत असताना बॅट्समन निखिलने स्वागत केले, अर्थातच साहिलचा पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती 3 आला, 30 वरती 3 आला, 29 होते ना, 30. आता कुठेतरी प्रेशर आहे, त्या प्रेशरमधून मात्र नक्कीच आता स्वतःला सावरून बॉलिंग टाकावी लागेल, कारण की अगदीच पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं ते म्हणजे षटकाराने बॅट्समन निखिलने. परंतु साहिल देखील कमी नाही आहे, अगदीच युवा जोश आणि अगदीच तरुण पिढीचं रक्त हे मात्र नक्कीच घुंगावत आहे. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये वादळ येण्याच्या आधीच मात्र शांत राहिला आणि आता शांत ठेवला ते म्हणजे गोलंदाज साहिलने. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक तेरी तो एक मेरी असं प्रत्युत्तर देत असताना विकेट त्या ठिकाणी मात्र संपादित केली आणि विकेट माघारी जात असताना अर्थातच बॅट्समॅन क्रमांक पहिला टीम काटेतळी या संघाचा पहिला गडी बाद अर्थातच निखिल बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय, स्वतः टीम कॅप्टन दीपेश संघनायक, स्वतः टीमचा कर्दन काढाय, स्वतः मात्र टीमचा करता धरताय. त्यामुळे अर्थातच त्याला मात्र मागे ठेवलं आणि निखिल आणि राजला पुढे पाठवलं. परंतु 1 डाऊन आल्यानंतर खूप लवकर यावं लागते, एक विकेट गेल्यानंतर अर्थातच दीपेशला, कारण की टार्गेटचा पाठलाग देखील तितक्याच दूरवरचा करायचा ते म्हणजे 34चा. परंतु पहिल्या चेंडूवरती 7 धावा तर ऍड झाले, टीमचा श्रीगणेश जर झालाय, परंतु विकेट गेल्या. आता मात्र स्वतःला सावरावं लागेल. यावेळेस आल्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शॉर्ट मीडियमच्या दरम्यान होते, फुंबलिंग ते एकदा कंप्लीट झाली. बघता बघता जर आपण पाहिलं तर अगदी सहजरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा ऍड देखील होतील. प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रत्येक चेंडूवरती मात्र मोठमोठे फटके हे मात्र करावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. संयमाचं क्रिकेट पण तुम्हाला खेळावं लागेल, नो डाऊट. परंतु अगदीच तुम्ही पाहिलं तर शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त घाम गाळलात ना, तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं, परंतु इथे युद्ध करावं लागेल. यावेळेस बॅटची कट करून बॉल चाललाय बिहाइंड स्तंभ, ज्या ठिकाणी मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल मात्र नक्कीच टीमच्या धावफलकामध्ये बदल करेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 चेंडू अखेरीस 9 या आकड्यावरती, 9 ऑन स्कोरबोर्ड, 9 धावा. अहंकाराची उडी जर घ्यावी लागेल
त्यासाठी मात्र नक्कीच तुमचा प्रयत्न चालू असायला हवा. आणि परंतु यावेळेस प्रयत्न चालू देखील आहे, त्याला उत्तर देखील आहेत आणि त्या उत्तरांना मात्र नक्कीच तोड नाहीये. हा मोठा फटका मात्र टीमच्या टोटल मध्ये भर करून जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस 15 या आकड्यावरती. जर अजून एक मोठा फटका आला ना तर डेफिनेटली 15+6 जर हे कॅल्क्युलेशन पहिल्या इनिंग मध्ये टीम जर आपण पाहिलं ना तर शिवगर्जना लोहारे या संघाने केलं असेल ना, परंतु या इनिंग मध्ये आता करावं लागेल ते म्हणजे दीपेश आणि संपूर्ण टीमला. यावेळेस टप्प्याचा बॉल स्वीट साऊंड परंतु कॅच. त्या ठिकाणी एक षटकार, त्यानंतर मात्र गडी बाद. अजून एक हादरा, अजून एक मोठा धक्का टीम कॅप्टनला अगदीच परतवलंय माघारी. अर्थातच टीम शिवगर्जना लोहारे या संघाला, माफ करा काटेतळी या संघाला मिळालाय मात्र दुसरा हादरा दीपेशच्या माध्यमातून. बॅट्समन क्रमांक 2 बॅक टू द डगआउट. 2 गडी बाद झालेत एक षटकामध्ये, मात्र नक्कीच 2 गडी बाद. धावा खर्च झाल्या त्या म्हणजे 15, म्हणजे अजूनही करायच्यात त्या म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार. 6 चेंडू आणि 19 धावा. न्यू बॅट्समन एंटर झालाय. अर्थातच न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला चांगली साथ देईल ते म्हणजे अर्थातच राज. आणि राज आणि त्याच्यासोबत आलेला बॅट्समन तो कशा पद्धतीने खेळ साकारेल ते नक्कीच पाहणे योग्य असेल. तर अनिकेत न्यू बॅट्समॅन एंटर झालाय. आता मात्र अनिकेत कशा पद्धतीने आपला खेळ साकारेल. यावेळेस अगदी स्लॉट मधल्या चेंडूला मात्र अगदी छेल खाली आल्यानंतर मात्र अगदीच अटेम्प्ट देखील केलं, कॅच कॅरी केली. अजूनही विकेटचे पतन होते. ज्या खेळाडूवरती अपेक्षा होत्या, ज्या खेळाडूवरती मात्र नजरा होत्या, ज्या खेळाडूंकडून मात्र नक्कीच क्षमता राहिल्या होत्या, त्या क्षमतांना मात्र नक्कीच आता माघारी पडतावं लागतंय. ज्या खेळाडूकडे क्षमता देखील होती तो कुठल्याही क्षणी मात्र मोठमोठे फटके खेचू शकत होता, परंतु त्यालाच आता परतावं लागतंय. आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 5 चेंडू आणि 19 धावा. 19 धावा आणि 5 चेंडू. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय. अर्थातच जर आपण पाहिलं तर शुभम तो देखील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन अगदीच आपण पाहतोय जिद्दीचा प्रवास आहे, त्यामुळे शांतता आणि संयम ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. तो शांतता आणि संयम या ठिकाणी मात्र ठेवला होता टीम काटेतळी या संघाने, परंतु आता आक्रमकतेचं रूप धारण करावं लागेल. यावेळेस आल्या मोठा फटका खेचायचा, परंतु त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये मात्र एक धाव तर कंप्लीट होते. बॉल कॅरी केल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 2 चेंडू अखेरीस 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोरबोर्ड. 16 धावा. प्रत्येक चेंडू मात्र निर्णयात्मक टप्प्यावरती रिलीज करावा लागेल. प्रत्येक डॉट बॉल हा मात्र प्रेशर क्रिएट करेल. अगदी संधीचं एक दार जर बंद झालंय ना तर संधीचं दुसरा दार हे मात्र अगदीच मागच्या बाजूने का होईना परंतु उघडं असतं, परंतु संधीचा फायदा हा मात्र कुठला संघ घेईल ते नक्कीच पाहावं लागेल. बॅटिंग करणारी टीम प्रयत्न करते. यावेळेस बॅटची स्लाइस घेऊन बॉल चाललाय बिहाइंड सम. आता मात्र नक्कीच समीकरण आहे ज्या ठिकाणी कराव्या लागतील त्या म्हणजे 3 चेंडू आणि करायच्यात अर्थातच 17. 3 चेंडू आणि 17 धावा. तीनही मोठमोठे फटके. 3 मोठमोठे फटके मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढवून जातील, परंतु तो फटका येणं गरजेचं असेल, तो फटका येणं अपेक्षित असेल, तो फटका कुठला खेळाडू मात्र लगावेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नाही. यावेळेस आता मात्र वेळ निघून गेल्या. आता मात्र नक्कीच थांबावं लागेल. आता मात्र कुठेतरी स्वतःला माघार घ्यावी लागेल, परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत मात्र क्रिकेट आणि परीक्षेमध्ये मात्र कुठल्याच गोष्टीचा निकाल आणि रिझल्ट हा मात्र लावता येणार नाही. आता मात्र वेळ खूप मागे राहिले, परंतु एक सिंगल अगदीच आपण पाहतोय. येणारे प्रत्येक संकट मात्र नक्कीच स्वतःला सिद्ध करण्यासाठीच असतात, परंतु या ठिकाणी मात्र स्वतःला सिद्ध करत असताना मात्र स्वतः गोलंदाज हे मात्र जबाबदारी घेतली आणि जबाबदारीनुसार मात्र अगदीच कर्णधाराने ठेवलेला विश्वास, त्या विश्वासाने मात्र नक्कीच आता गोलंदाजी चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय. शेवटच्या चेंडूवरती येईल का विकेट, परंतु कॅच होते ड्रॉप. आणि या स्पर्धेमधून मात्र संध्याकाळच्या सत्रातून
रानवाडी चषक 2024 मधून मात्र आता टीम काटेतळी या संघाला मात्र माघार घ्यावी लागते. पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा अजून एक संघ आपल्याला